जाऊ कर हॅलो हॅलो म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख
पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा दासी बांधून तुळशी हार गळा दासी निरंतर येती जान तुळशी हार गळा तुळशी हार गळा दासी पाहता लोचनी सुख झाले लागणी तो हा विठ्ठल बसवा तो हा विठ्ठल बसवा
विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती दातारू शांतीची पै शांती निवृत्ती दातारू सर्वाभूती शांतीची पै शांती निवृत्ती
हरिनाम उच्चारू दिधला तेने शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान नये घरा शांतीची पैशांती हरिनाम उच्चारू दिधला तेने शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चार दिधला तेने शांतीची पैशांती निवृत्ती दातार शांतीची पैशांती ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट भक्ती मार्ग नीट हरिपंथी शांतीची पैशांती निवृत्ती दातार शांतीची पैशांती निवृत्ती दातार शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेने शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला तेने शांतीची पैशांती निवृत्ती दातार शांतीची पैशांती निवृत्ती दातार कुमाई संजीवन नाम समाधी साधन
समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेणे, शमदम कळा विज्ञान सज्ञान, परतोनी अज्ञान नये घरा, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेणे, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, भक्ती पंथ नीट हरिपंथी, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तिणे, ठोपा रघुमाई. शांती दया सम सर्वाभूती, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेणे. हा सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून या अभंगाचं चिंतन सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगून मी पुढे सांगणार. संपूर्ण विश्वाला सरते शेवटी शांतीची समाधानाची प्राप्ती व्हावी यासाठी सर्व संतांचा प्रयत्न आहे. साक्षात वेदाचाही प्रयत्न असाच आहे की मानव हा शांतीला प्राप्त झाला पाहिजे, निज सुखाला तो प्राप्त झाला पाहिजे. म्हणून वेदाने प्रयत्न केला. त्यानंतर पुराण आहे, स्मृती ग्रंथ आहे आणि सरते शेवटी संत वाङ्मय. या आळंदी परिसरामध्ये या आळंदीतूनच ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. ही ज्ञानेश्वरी ज्यावेळी लिहिली त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नेवासा गावाचं वर्णन करताना असले, जगाचे जीवन सूत्र से महालया. महाराज म्हणतात हे जगाचं जीवन सूत्र आहे. वास्तविक ते गाव आहे मुठभर, आजही ते अत्यंत छोट आहे. हे जगाचं जीवन सूत्र कसं असेल त्याचं थोडक्यात उत्तर असं आहे, जगाच्या जीवनाचं सूत्र अशा स्वरूपाची असलेली ज्ञानेश्वरी ज्या गावामध्ये लिहिली त्या गावाला महाराजांनी लिहिले हे जगाचं जीवन सूत्र आहे. त्याप्रमाणे जगाला शांतीचा संदेश, शांतीचा उपाय प्रतिपादन करावा म्हणून आपली ज्ञानेश्वरी आता इंटरनेटवर न्यावी, आधुनिक पद्धतीने शिकवावी, ती ॲनिमेशनच्या द्वारा शिकवावी असा एक प्रयत्न करून या परिसराच्या शुद्धीमध्ये या व्यासपीठाचं निर्माण झालं. आणि हे व्यासपीठ सगळ्या जगाला सगळ्या प्रकारचं जीवनाचं शिक्षण देणारं होईल अशा पद्धतीने हे निर्माण केलं. तर आजचा हा त्याचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी माननीय श्री डॉक्टर भटकर आणि माननीय श्री कराड सर यांच्या मनात आलं की आपण हा उद्घाटनाचा समारंभ करणारच आहोत, क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त व्हावं. त्या प्रोजेक्टरच्या द्वारा अर्थात आधुनिक तंत्राच्या द्वारा ते ज्ञान प्राप्त व्हावं असा प्रयत्न. त्या निमित्ताने हे कीर्तन आहे. एवढं याचं प्रवृत्ती निमित्त सांगून आता अभंगाचं चिंतन सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हा अभंग लिहित असताना 2-3 गोष्टी महत्वाने प्रतिपादन केल्या. पहिली गोष्ट प्रतिपादन केलेली आहे की मला माझ्या गुरूंनी मंत्र दीक्षा दिली. दुसरा विषय याच्यात प्रतिपादन केलाय की माझ्या गुरूंनी मला ज्ञानबोध दीक्षा ज्याला म्हणतात ती दिली आहे. आणि तिसरी गोष्ट इथे प्रतिपादन केलेली आहे, ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्ही गोष्टींचं चिंतन या अभंगामध्ये प्रतिपादन केलं आहे.
आजच्या कीर्तनाला ज्ञान विज्ञान संकीर्तन असं नाव दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अभंगामध्ये आता विचार केलाय तो एक अभंग घ्यावा म्हणून हा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. संजीवनी मूळ जर मनुष्याला मिळाली तर तो अमृतवाला प्राप्त होतो, मृत्युमुखी गेला असला तर तो जिवंत होतो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी एका प्रसंगाने लिहिलेलं आहे. संजीवन समाधीची कल्पना ही या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीच स्वतः संजीवन समाधी घेतलेली आहे. अनेक महापुरुषांनी अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. सोपान काकांची संजीवन समाधी आहे, साक्षात श्रीमंत निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे. अनेक संतांनी अशी संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यात सुद्धा मोठी गंमत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतला तो स्थल समाधी. नामदेव नाथ महाराजांनी संजीवन समाधी घेतला पण तो जल समाधी आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा संजीवन समाधी घेतली पण ती आकाश समाधी, चिदाकाश स्वरूपाला ते प्राप्त झाले. अशी ही एकंदर संतांची स्थिती असल्यामुळं समाधी शब्दाचा मूळ अर्थ आहे चित्ताचं परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी सम्यक आधान होणं, त्याला समाधान असं, त्याला समाधी म्हणतात. आपलं चित्ताचं सम्यक आधान होणं, चिरस्थिरीकरण होणं अतिशय कठीण अशा प्रकारचं, पण ते जर घडलं तर ती समाधी प्राप्त झाली असं समजायचं. अशा चिरस्थिर स्वरूपाला प्राप्त झालेले ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचं वर्णन करताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी असंच लिहिलंय की माझ्या संजीवन समाधीचं प्रबोधन करणारं साधन हरिपाठ आहे, हरिनाम आहे. हरिनामा व्यतिरिक्त संजीवन समाधीचं प्रबोधन कोणीच करू शकत नाही. ती गोष्ट मनामध्ये घेऊन हरिपाठाच्या शेवटी, अर्थात जो हरिपाठ केवळ नाम भक्ती योग सांगण्यासाठी आहे, त्याचा शेवट लिहित असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. महाराज म्हणतात मला जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान प्रमाणभूत असं ज्ञान म्हणतात. का? त्याचं कारण आहे, मला ज्यांनी ज्ञान दिलं ते माझे श्रीमंत निवृत्तीनाथ आहे. शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे, आप्तस्तु यथार्थ वक्ता. जो सत्य भाषण करणारा माणूस असतो त्याला आप्त म्हणायचं. आपण व्यवहारामध्ये आपले जे नातेवाईक आहेत त्यालाच आपण आप्त म्हणतो. आप त्या शब्दाचा अर्थ जो यथार्थ बोलतो, ज्याचं बोलणं त्रिकालाबाधित सत स्वरूपाला ग्रहण करणार असतं, अशाच पुरुषाच्या बोलण्याला किंवा त्या पुरुषाला आप्त म्हणतात आणि त्याचं वचन प्रमाण मानलं जातं. श्रीमंत निवृत्तीनाथांनी दिलेले हे जे ज्ञान
ते ज्ञान मला सर्वतोपरी प्रमाण आहे. मी दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाला प्रमाण समजत नाही. ते वाचून आणे भव स्वर्गादी जी ज्ञाने ते अज्ञानाय सामने निश्चयो केला. महाराज म्हणतात अध्यात्म ज्ञाना वाचून इतर कोणतंही ज्ञान प्राप्त झालं तर त्या ज्ञानाला मी अज्ञानच समजतो असं महाराज म्हणतात. कारण कृतार्थ करणारं ज्ञानच फक्त ज्ञान आहे. बाकी इतर कोणत्याही ज्ञानाला ज्ञान म्हणता येत नाही. अगदी म्हणायचीच वेळ आली तर पोट भरू विद्या एवढं म्हणता येत बस. बाकीची सगळी ज्ञान ही पोट भरण्याची आहेत. कृतार्थतेचं ज्ञान फक्त एक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलंय व्याकरण्याती चोखडा तर्कियाती गाढा परी अध्यात्म ज्ञाने वीण पुढा ज्यात्यंधुतो. महाराज म्हणतात या अध्यात्म ज्ञानामध्ये जर चिंतन करू लागलो तर ज्या माणसाला हे अध्यात्म ज्ञान नाही बाकीचं सगळं ज्ञान आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी त्या काळात लिहिलेलं आहे की एखादा माणूस इतका बुद्धिमान असू शकतो व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा. व्याकरणामध्ये ज्ञानी असतो, तर्क मांडण्यामध्ये ज्ञानी असतो, पक्ष साध्य हेतू दृष्टांत व्याप्ती या सर्व गोष्टी तो प्रतिपादन करू शकतो. महाराजांनी पुढे असं लिहिले की परमाणूंचा उगाणा घेईल. बुद्धी इतकी असू शकते की या पृथ्वीवर असलेले परमाणू किती ते मोजून सांगू शकतो. मी सरांच्या बरोबर काही पाठ सांगत असताना काही मी शिकतो त्यात मला त्याने असा प्रश्न विचारला की आमची जी विद्या आहे म्हणजे आपली एकंदर जी विज्ञानामध्ये आपण वावरतो त्या विज्ञानामध्ये एखादा माणूस मलिन अंतःकरणात आहे, विक्षेपवान आहे, मलवान आहे, पण त्याने बटन दाबल्यावर दिवा लागतो. ते काही अंतःकरण पवित्र पाहिजे असं काही नाही त्याला. म्हणजे अंतःकरणाच्या शुद्धीचं जे चिंतन आहे ते फक्त या अध्यात्म शास्त्रातच आहे. अन्य कोणत्याही शास्त्रामध्ये त्याची आवश्यकता नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवले की मनुष्याला एवढी बुद्धी प्राप्त होऊ शकते की तो या परमाणूंचा हिशेब घेऊ शकतो, तर्क उत्तम मांडू शकतो. पण अध्यात्म ज्ञाने वीण पुढा ज्यात्यंधुतो. अध्यात्म ज्ञान जर त्याला नसेल तर तो आंधळा आहे असं महाराजांनी म्हटलेलं आहे. जन्मांध आहे, नुसता आंधळा नाही. ज्यात्यंध म्हणजे जन्मापासूनच आंधळा आहे असं आपण समजा. सांगण्याचा हेतू असा की आत्मस्वरूपाच्या अज्ञानाव्यतिरिक्त सगळ्याला ज्ञानाव्यतिरिक्त सगळ्याला त्याने अज्ञान म्हटलेलं. माझ्या गुरूंनी दिलेलं ज्ञान ते मात्र मी फक्त ज्ञान समजतो. म्हणून ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. कारण ते ज्ञान कसं आहे ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिसले माझ्या हाती. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिसले माझे हाती. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिसले माझे हाती. म्हणून कृतज्ञता व्यक्त करीत महाराज सांगतात की गूढ स्वरूपात असलेलं गौहरगुप्त असलेलं ज्ञान श्रीमन निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिलं आणि त्या ज्ञानाला मी प्रमाण समजतो. आणि ते काय आहे असं जे मला दिलेलं ज्ञान आहे ते ज्ञान मला संजीवन समाधीचं स्वरूप आहे. समाधी संजीवन हरिपाठ. माझ्या त्या संजीवन समाधीचं किंवा समाधीचं संजीवन हरिपाठ म्हणजे हरिनाम आहे. हरिनामाने माझ्या संजीवन समाधीचं किंवा समाधीचं प्रबोधन घडलं. त्या ज्ञानाला मी प्रमाण समजतो असं महाराज म्हणतात. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज असं सांगतात की माझ्या या समाधीला सतत प्रबोधन करणार, माझ्या या समाधीला पूर्ण स्थिर स्वरूपाने ठेवणार साधन जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे, हरिनाम आहे. आणि त्या हरिनामाने माझ्या या समाधीचं प्रबोधन केलं आहे. म्हणून समाधी साधन संजीवन नाम. त्या समाधीचं संजीवन साधन जर काही असेल तर हरिनाम आहे. इतर कोणत्याही गोष्टीने ही गोष्ट घडू शकत नाही. आपल्या श्री गुरूंनी मला दिलेलं जे ज्ञान त्या ज्ञानामुळे मला सर्व जगतामध्ये एक समरूपता प्राप्त झाली, अधिष्ठान रूपता मला प्राप्त झाली. आणि ती सर्वत्र समता ज्याला म्हणतात आत्मोपम्येन सर्वत्र. आत्मोपम्य बुद्धी ज्याला म्हणतात ती आत्मोपम्य बुद्धी त्याला प्राप्त होते. ती बुद्धी प्राप्त झाली असता महाराज म्हणतात की ज्ञानाने त्याला समान स्वरूपाची जी स्थिती प्राप्त झाली. सर्वत्र आत्मभाव ज्यावेळी प्राप्त होतो त्या आत्मभावाचा परिणाम काय? आत्मभावाचा परिणाम महाराज सांगतात
शांती दया सम सर्वा भूती शांती दया सम सर्वा भूती शांती दया समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वा भूती शांती दया सम शांती दया वास्तविक ह्या दैवी संपत्तीमध्ये आहे. शांती या शब्दाबद्दल काही चिंतन आपल्याला सांगायचं आहे, कारण विश्व शांतीचा संदेश आपण देण्याकरता प्रवृत्त झालो. आपल्या शास्त्रामध्ये शांतीचं काय मुख्य स्वरूप आहे ते सांगायचं आहे. शांती दया, दयेचं वर्णन केलं. आपण एखाद्याचा विवाह करून देणं त्याला दया म्हणतो, एखाद्याला अन्न दिलं त्याला दया म्हणतो. ही सत्वगुणातली एक क्रिया आहे. दया खरी ती की मनुष्याला संसार सागरामध्ये बुडत असताना त्याला वर काढण्याची वृत्ती असणं, याला खरी दया असं म्हणतात. एखाद्याने जर अडचणी ज्या आपल्या समोर येतात ती एखाद्या वेळी एक काही वेळेची अडचण असते. उदाहरणार्थ आपल्याला भूक लागते, ती वेळेची अडचण असते. म्हणजे दुपारची वेळ भागते एवढं संपलं, संध्याकाळी पुन्हा भूक लागते. म्हणजे जेवायला जर घातलं तर एका वेळेची अडचण निवृत्त होते. समजा एखाद्याला जर घर बांधून दिलं तर एक जन्माची अडचण निवृत्त. एखाद्याला जर काही अन्न धान्य दिलं भरपूर, महिन्याची अडचण निवृत्त होईल, वर्षाची होईल, एका जन्माची अडचण निवृत्त होईल. समजा मनुष्य स्वर्गाला गेला, ब्रह्मदेवाच्या अवस्थेला प्राप्त झाला, एक कल्पाची अडचण निवृत्त होते. पुढे काय पुन्हा अडचण आहेच. ब्रह्मपणाची भडसे न चुकतीच पुनरावृत्तीचे बळसे, तोही मृत्यूची आमापाशी गजाला. ब्रह्मदेवाला पुन्हा मृत्यू आहे, म्हणजे एक कल्पानंतर का होत नाही पण त्याला मरावं लागतं, म्हणजे त्याची अडचण निवृत्त होत नाही. अनंत जन्माची अडचण निवृत्त करण्याचं जर काही साधन असेल तर भगवंताचं नाम आहे, भगवंताचं ज्ञान आहे की ज्या ज्ञानाने मनुष्य जन्म मरणाहून अतीत होतो, कायमची अडचण निवृत्त होते. म्हणून हे जे दान आहे ही खरी दया की ज्यामुळे अनंत जन्माची अडचण ज्यात निवृत्त होते, अशा प्रकारचं ज्ञान दान करणं ही खरी दया आहे. तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे, बुडत हे जान न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून बुडत हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशा प्रकारची दया प्राप्त होते, शांती प्राप्त होते. कशामुळं
सर्वाभूती सम, सर्व भूतांच्या मध्ये समभाव प्राप्त झाला. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. यद्यपि सम शब्दाचे पुष्कळ अर्थ होतात. आता ही वाजवणारी मंडळी आहे, त्यांना विचारा सम आणि काल म्हटल्यावर यांच्या मनात निराळाच विचार येतो. त्यांचं ठरले की एक मात्रेवर आला की समेवर आला. आता इथे मृदंगाचे आचार्य बसलेले आहेत, तर त्यांच्यामध्ये सम शब्दाचा अर्थ वेगळा आहे. शास्त्रामध्ये सम शब्दाचा अर्थ निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणि ते स्थितः. सम शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. म्हणून साम्य भावाला म्हणजे सर्व भूतमात्रांच्या मध्ये परमेश्वराची व्याप्ती असं ज्याला कळतं, प्रत्येक दगडामध्ये अणुरेणूमध्ये परमेश्वराची व्याप्ती असं कळणं याला समभाव असं म्हणतात. आणि असा सिद्धांत आहे की ब्रह्म हे प्रत्येक पदार्थामध्ये अणुरेणूमध्ये व्याप्त आहे. प्रत्येक कणाकणामध्ये देवाची व्याप्ती आहे. चैतन्याची व्याप्ती नाही असं एकही जगतामध्ये तुम्हाला जिन्नस सापडणार. प्रत्येक वस्तूमध्ये, आता अणु म्हणजे सगळ्यात छोटा आहे पण त्याच्यातही परमेश्वराची व्याप्ती आहे. सगळ्यात मोठं असं आकाश माया, त्याच्यातही परमेश्वराची व्याप्ती आहे. संतांनी लिहिताना असं लिहिलंय, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. आजिम्या दृष्टीने पाहिला, आजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले बाबा, विठ्ठल म्हणता हरले बाबा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची, म्हणजे अणुरेणूमध्ये त्याची व्याप्ती असं ज्यावेळी कळेल. सर्वाभूती सम शांती दया सम, सर्वाभूती सर्व भूतांच्या मध्ये सम ब्रह्मस्थिती असं ज्यावेळी कळेल त्यावेळी त्याच्या चित्तामध्ये शांतीही प्राप्त होईल आणि जगदोद्धाराविषयीची दया ही आपसुका त्याला प्राप्त होईल. अनेक ठिकाणी महाराजांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ही मला शांती जी प्राप्त झाली, मला जी ही समबुद्धी प्राप्त झाली, या समबुद्धीला या शांतीच्या प्राप्तीला कारण काही असेल तर माझ्या गुरूंनी मला मंत्र दीक्षा दिली. आणि त्या मंत्र दीक्षेचा परिणाम असा की व्यवहारामध्ये जी तुम्ही क्षणभराची शांती समजता ती शांती नसून व्यवहाराच्या शांतीचंही मूळ शांती स्वरूप जे असेल ते मला प्राप्त झालं. हे मनामध्ये घेऊन महाराज दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. शांतीची पै शांती, शांतीची पै शांती, शांतीची पै शांती, शांतीची पै शांती. हरिनाम उच्चारो दिदला देणे, हरिनाम उच्चारो दिदला देणे, हरिनाम उच्चारो दिदला देणे. हरिनाम उच्चारो दिदला देणे, हरिनाम उच्चारो दिदला देणे, हरिनाम उच्चारो दिदला देणे. हरिनाम उच्चारो दिदला. शांतीची पै शांती, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. शांतीची पै शांती, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू.
म्हणतात शांतीची पै शांती निवृत्ती दातारू माझ्या श्रीमन निवृत्तीनाथांनी त्यांना दातार असं म्हटले, कारण सगळ्यात मोठे दाते संत असतात, श्रीगुरु असतात. व्यवहारामध्ये असतात लोक, नाही असं नाही. आमचे एक स्नेही आहेत, त्यांचं आडनाव दाते आहे, पण ते घेतेच आहेत. दातृत्व काही त्यांच्या ठिकाणी नाही. आमचे एक मित्र आहे, त्यांचं आडनाव दातार आहे, पण ते घेतारच आहे. अशी कितीतरी उदाहरण आहे की नाव एक आणि परिस्थिती वेगळी. तर खरं दातृत्व कोणाचं आहे? खरं दातृत्व आहे संतांचं. देवापेक्षाही अधिक दातृत्व संतांचं आहे, ध्यानात ठेव. तुकाराम महाराजांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा न शूरदाता. विठ्ठलासारखा दाता कोणी नाही असं म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. दुसऱ्या ठिकाणी असं सांगतात, दाता तोची एक जाणा, दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी. महाराज सांगतात की जो महात्मा नारायणाचा आत्मत्माने स्मरण दान करतो, ज्ञानदान करतो, शांती प्रदान करतो, त्याला खरं दाता म्हणे. मग देवाचं दातृत्व खरं का संतांचं खरं? तर संतांचं दातृत्व हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण देवाच्या दातृत्वात एक उणेपणा आहे. तो उणेपणा असा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. अगोदर काहीतरी घेतो, मग काय घेतो? पत्रम पुष्पम फलन तोयम. काही का होत नाही यातलं तो घेतो आणि मग देतो. संतांचं असं आहे, काहीही घेत नाहीत आणि देत मात्र असतात. लक्षात घ्यायचं काही नाही, पण देणं त्यांचं सारखं चालू असतं. अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येईल. अनेक प्रमाणामध्ये ही गोष्ट प्रतिपादन केली आहे. ऐसी कळवळ्याची जाती नाथ दाते आहे. त्यांनी काय केलं? शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. त्यांनी मला शांतीची शांती दिली. व्यवहारामध्ये आपल्याला शांती मिळाली असं वाटतं. आपल्या कल्पनेपेक्षा कधी द्रव्य अधिक मिळतं, कल्पनेपेक्षा कधी मान अधिक मिळतं, कल्पनेपेक्षा अधिक एखादं घर मिळतं. अशा व्यावहारिक लाभाने आपली चंचल झालेली वृत्ती क्षणभर स्थिर झाली म्हणजे आपल्याला शांती प्राप्त होते. पण ती पुन्हा अशांत केव्हा होईल काही सांगता येत. एक गोष्ट आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात घ्या. एक गृहस्थ परदेशामध्ये गेले. त्यांच्या मनात असं आलं की आपल्याला शांती मिळाली पाहिजे. मनशांतीसाठी प्रयत्न करीत होते. पुष्कळ प्रयत्न केला पण मनशांती त्यांना मिळाली नाही. त्यांचा व्यवसाय होता नकला करण्याचा. ते परदेशामध्ये गेले, तिथे नकला करायचे. लोक पुष्कळ जमायचे आणि त्या नकला करण्यामध्ये लोक जमले म्हणजे हसायचे 3 तास. त्यांना असं वाटलं की मी हे सगळं ठीक आहे, पण डॉक्टरला आपण जाऊन विचारावं. आपण आता इथे परदेशात आलो आहोत. 2-3 तास भेटून डॉक्टरकडे गेले. 3 तासानंतर डॉक्टर भेटले. कोण तुम्ही? म्हणाले मी असा पेशंट आहे. काय पाहिजे तुम्हाला? काही नाही, एखादं इंजेक्शन, एखादी गोळी, असं काही द्यायची जेणेकरून मला मनशांती प्राप्त. डॉक्टर सांगितलं सगळ्यावर गोळी निघालेली आहे, सगळ्यावर इंजेक्शन आम्हाला देता येईल, पण मनशांतीसाठी अजून इंजेक्शन निघालेले नाही, गोळी निघालेली नाईलाज आहे माझा. नाईलाज आहे म्हटल्यानंतर तो निघाला होता. निघाल्याबरोबर डॉक्टरने सांगितलं बसा. मला एक उपाय असा आठवलाय, तुम्ही करून बघा, नुकसान काही नाही, पण समजा तुम्ही करून बघितला आणि तुम्हाला लाभ झाला तर बरं होईल. काय उपाय सांगा? उपाय एकच आहे की भारतातून एक गृहस्थ इथे आलेले आहे आणि ते लोकांना 3-3 तास नकला करून हसवतात आणि 3 तास लोक सतत हसत राहतात असं त्याचं वर्णन आहे.
तर त्याच्या नकलेला जर तुम्ही जाऊन बसला तर त्या नकलेच्या कार्यक्रमामध्ये निदान पक्षी 3 तासाचे तरी तुम्हाला शांती नक्की प्राप्त होते. तर तुम्ही तिथे जा. तो जो रडायला लागला त्या रडण्याला पारावर. डॉक्टरने त्याला विचारलं, मी बोललो ते काही चुकलं का, तुला काही लागलं का, तुला ठिकाण माहित नसलं तर ठिकाण दाखवतो, पैसे नसले तर पैसे देतो, रडण्याचं कारण काय तेवढं मला सांग. शेवटी तुम्हाला रडण्याचं कारण एकच, तुम्ही ज्याला नकलाकार म्हणता आणि जो 3-3 तास लोकांना हसवत ठेवतो तो मी स्वतः आहे. म्हणजे मी लोकांना 3 तास हसवत ठेवणारा असलो तरी सुद्धा मला शांती मिळाल्याने ही गोष्ट केली. म्हणजे लोकांना हसवता आलं म्हणजे माणसाला शांती मिळते असं आपण समजायचं. कारण केवळ शब्द ज्ञानाने जर मनुष्याला शांती प्राप्त झाली असतं मनुष्य कृतार्थ झाला असतं. कितीतरी माणसं कृतार्थ झाले, पण शब्द ज्ञानाने माणूस कृतार्थ होत नाही. मी आरंभीत आपल्याला सांगितले की आपल्या शास्त्रामध्ये शब्द ज्ञानाला सुद्धा विशेष महत्व नाही. इतर ज्ञानाला तर महत्व नाही, पण शब्द ज्ञानालाही महत्व नाही. उलट महाराजांनी असं लिहिलंय, केवळ शब्द ज्ञानी आणि आत्मविमुख जर असतील तर ते या संपूर्ण जगतामध्ये विनाशच करतील असं लिहिलं. महाराजांनी असं स्वच्छ लिहिलेलं आहे. अर्थे लोपली पुराणे विशेष महत्व आहे. त्या गीतेचं वर्णन करताना असे केले, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. असं त्या कृष्णाचं वर्णन केलं. म्हणून मी त्याच्याकरता मुद्दाम सांगतो की अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मध्ये जर काही मनुष्य केवळ शब्द ज्ञानात जर राहिले तर मूकं करोति वाचालं, त्याला वाचाळ म्हणतात. बाकी काही मग वाचाळ माणसाला शांती प्राप्त होते. महाराज सांगतात, शांतीची पै शांती, व्यवहारात मिळणारी जी शांती त्याची निज शांती जर कोणती असेल तर आत्मस्वरूप. आत्मस्वरूपाला मनुष्य जर प्राप्त होईल तर त्याला निज शांती प्राप्त होईल. या निज शांतीला प्राप्त होण्याचं साधन काय, तर माझ्या गुरूंनी मला हरिनामाचा उपदेश केला, हे त्याचं महत्वाचं साधन आहे. हरिनाम उच्चारू त्यासाठी म्हणून मला हरिनाम उच्चारू दिधला येणे याला मंत्र दीक्षा असं म्हणतात. ग्रंथामध्ये मंत्र सगळे लिहिलेलेच असतात, पण लिहिलेला मंत्र माणसाला उपयोगी येत नाही. एखाद्या अनुभूती संपन्न असलेल्या तपस्वी असलेल्या महात्म्याच्या मुखातने जर तो मंत्र घेतला तर त्या मंत्र दीक्षेने एक प्रकारचं विलक्षण सामर्थ्य प्राप्त होतं, त्याला सजीवता प्राप्त होते. ती अक्षरं तपस्येने भारलेली असतात. माझ्या गुरूंनी मला हा उपदेश केला, त्या हरिनाम साधनेने मला शांतीची शांती ज्याला म्हणतात, चिरशांती ज्याला म्हणतात, ती मला प्राप्त झाली. नाहीतर व्यवहारामध्ये आपण असं पाहतो, दुबळी माणसं असतात. एखादा मनुष्य त्याला मारतो, मग तो शांत राहतो. का रे, तो त्याला मारला नाहीस, प्रतिक्रिया काही केली नाहीस, तो म्हणतो शांती धारण केली. मग हे शांती धरणं खरं महत्व. समर्थ माणूस असावा, त्यामध्ये जर काही गोष्ट घडली तर तेही सहन करून जो राहतो त्याला म्हणतात शांत. तेव्हा शांतीची पै शांती या शब्दाचा अर्थ आहे परमात्म सुख. शांती परते नाही सुख, तेर अवघेची दुःख, म्हणजे सुख स्वरूपता की ज्या सुखामध्ये निरतिशयता नास्ती अतिशयो यस्मात्स निरतिशया, ज्याच्यापेक्षा आता श्रेष्ठ सुख असूच शकत नाही, अशा प्रकारच्या सुखाची प्राप्ती होणं त्याला शांती असं म्हणतात. हरिनामाच्या उच्चारानंतर नामसाधना ज्याची पूर्ण होते त्याला श्री गुरु बोध करतात असं आहे. शास्त्रामध्ये स्वतः भगवान सांगतायत, प्रतिपादन करतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तद्विधी म्हणजे ते ज्ञान तू संपादन कर, प्रणिपातेन त्यांना दीर्घ नमस्कार करून, परिप्रश्नेन सेवया त्यांची सेवा करून त्यांना प्रश्न विचारून. कारण प्रश्न प्रतिवचनात्मक संवाद आपल्यामध्ये घडावा असा एकंदर वारकरी संप्रदायाचा, आपल्या वैदिक संप्रदायाचा नियम आहे. आणि त्या संवादामध्ये मनुष्य निशंक होतो, यथार्थ बोध त्याला होतो. आणि ते जर ज्ञान दिलं तर संत हे उपदेश करतीलच. उपदेक्षन्ति ते ज्ञानम, मग तेही महाराज मनू जीवे चरणासी लागावे
अगरवता करावी दास्य सकळ मग अपेक्षित जी आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये संकल्प विकल्प विवर्जित अशी स्थिती त्याला प्राप्त होते. हे ज्ञानाचं वैभव आहे. किंवा आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्ञानानेच मनुष्याला खरी शांती प्राप्त होते. जर माणसाच्या चित्तामध्ये ज्ञान नसेल तर शांती प्राप्त होते. म्हणून शांती आणि ज्ञान यांच्यामध्ये कार्यकारण भाव प्रतिपादन केला आणि शांती आणि या ज्ञानामध्ये प्रतिपादन केला हा कार्यकारण भाव कोणत्या प्रकारचा आहे हे मात्र महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन केले आहे. सज्ञान शमदम कळा सद्विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोजी अज्ञान नये घरा परतोजी अज्ञान नये घरा शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिसला तेने हरिनाम उच्चारू दिसला तेने शांतीची पैशांती दातारू शांतीची पैशांती वृत्ती दातारू शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनिया ज्ञान नये घरा ज्ञानदेवा सिद्धी अवीट साधन अवीट भक्ती मार्ग नीट हरिपंथी शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला देणे. वास्तविक अभंग अत्यंत चिंतनीय आहे. करावं तेवढं चिंतन थोडं आहे. तरी सुद्धा वेळेची मर्यादा लक्षात घेऊन थोड्या वेळेमध्ये आपल्याला हे प्रतिपादन करायचं असल्यामुळे या दोन चरणाच्या अर्थातच एकंदर अभंगाचा भावार्थ झाला असं समजून थोडंसं हरिभजन करू आणि संप्रदायपूर्वक भजनानंतर उरलेल्या दोन चरणाचा अर्थ सांगून सेवा पूर्ण करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम
शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शमदम कळा विज्ञान सज्ञान महाराज सांगतायत की मला ह्या ज्ञानप्राप्तीच्या पूर्वी शम म्हणजे अंतःकरण निग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह. कारण तत्पर संयतेंद्रिया हा ज्ञानप्राप्तीसाठी मनुष्य अनुष्ठेय तत्पर असावा लागतो, तो जितेंद्रिय असावा लागतो, तरच त्याला शांतीची प्राप्ती होईल, तरच त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल, नाही तर होणार नाही. म्हणून शमदम कळा, माझ्या ठिकाणी शमदमादी सगळी संपत्ती प्राप्त झाली. शमादी षटक संपत्ती आहे, मुमुक्षुत्व माझ्या ठिकाणी आहे, विवेक आहे, वैराग्य आहे. आणि या सर्व साधनांची प्राप्ती मला झाल्यामुळे विज्ञान सज्ञान इथे दोन्ही शब्द महाराजांनी वापरले. विज्ञान शब्दाचा इथे मात्र अर्थ अपरोक्ष ज्ञान असा आहे. ज्ञानेश्वरी मध्ये आपण नेहमी ऐकता, तिथे लिहिताना महाराजांनी असं लिहिलं, आणि वजेथ नरिगे विचार मागोता पाऊली निगे तरको आयणी नेघे अंगी जयाच्या अर्जुना दया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान
तेथ सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. तिथे महाराजांनी सांगताना स्वरूपभूत ज्ञानाला ज्ञान म्हटलं आणि प्रपंच ज्ञानाला विज्ञान असं म्हटलं. आणि या प्रपंचाविषयी सत्यत्व बुद्धी ठेवणं याला अज्ञान ही व्याख्या दिलेली आहे. या प्रपंचाला सत्य समजतो म्हणजे प्रपंचाचा अधिष्ठान ब्रह्म सत्य आहे ते त्याला कळलं नाही, याचाच अर्थ असा की त्याला अज्ञान आहे. म्हणून तिथे ज्ञान विज्ञान आणि अज्ञानाची व्याख्या निराळ्या पद्धतीने केली. तिथे वि शब्दाचा अर्थ अर्थात वि उपसर्गाचा अर्थ विपरीत ज्ञान या जगताविषयीचा अर्थ केला. या अभंगामध्ये मात्र ज्ञानेश्वर महाराज विशेष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान असं करतात. याला आधार महाराजांच्याच वाङ्मयाचा असा आहे, गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. महाराज सांगतायत गुरु तेथे ज्ञान, गुरूंच्याकडे आपण गेलो आणि त्यांनी जर आपल्याला अवांतर वाक्याचा उपदेश केला तर मनुष्याला ज्ञान होतं म्हणजे परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाचं वैभव असं आहे की असत्वाबाधक आवरण म्हणजे जगतामध्ये देव नाही अशी म्हणायची जी वृत्ती असते ती संपत असते. जे लोक जगतामध्ये देव नाही असं म्हणणारे आहेत त्यांची कीव केली पाहिजे. त्याचं कारण त्यांच्या ठिकाणी अजून असत्वाबाधक नावाचं आवरण शिल्लक आहे, तोपर्यंत ते असं म्हणणारच. त्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे. म्हणून देव नाही असं म्हणणारे लोक असतात. पण मनुष्याला जर परोक्ष ज्ञान झालं तर तो म्हणतो मला देवाचं ज्ञान झालेलं नाही, पण जगतामध्ये देव आहे असा माझा नक्की निश्चय म्हणतो. याचं नाव आहे त्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे. म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन. आणि ज्ञानानंतर काय घडतं? आत्मदर्शन म्हणजे विशेष ज्ञान घडतं. विज्ञान ज्याला म्हणतात ते प्राप्त होतं. आणि ते विज्ञान मला प्राप्त झाल्या कारणाने पुढे परिणाम काय? दर्शनी समाधान अति जैसे. भगवत दर्शन झालं, आत्मत्वाने साक्षात्कार झाला म्हणजे समाधानाची प्राप्ती होती. तीच गोष्ट इथे महाराज प्रतिपादन करतायत की मला शांतीची शांती, चिरसमाधान, चित्ताचं परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी चिरस्थिरीकरण, या सर्व गोष्टी घडल्या का? त्याचं कारण आहे शमदम कळा विज्ञान सज्ञान. परोक्ष ज्ञानही मला प्राप्त झालं आणि परोक्ष ज्ञानाबरोबर मला अपरोक्ष ज्ञानही प्राप्त झालं. आणि या अपरोक्ष ज्ञानानंतर महाराज सांगतायत की मला माझ्या गुरुने ही बोध दीक्षा दिली. जशी मंत्र दीक्षा दिली त्याप्रमाणे ही बोध दीक्षा दिली. आणि या बोध दीक्षेचा परिणाम परतोन्या ज्ञान नये घरा. एकदा अज्ञान निवृत्त झालं की पुन्हा परत येत नाही, लक्षात ठेवायचं. त्याचं कारण आहे अज्ञानाची निवृत्ती किंवा मायेची निवृत्ती झाली म्हणजे पुन्हा त्याची प्राप्ती होत नाही. त्याचं कारण माया ही अनादी असली तरी शांत आहे आणि प्रध्वंसाभाव हा जरी उत्पत्तीमान असला साधी असला तरी तो अनंत आहे. एकदा मायेचा नाश झाला की पुन्हा त्याचा नाश करण्याची वेळ येत नाही. अज्ञानाची निवृत्ती ही आत्यंतिक निवृत्ती एकदा झाली म्हणजे पुन्हा ती परत उत्पत्ती त्याची होत नाही. ज्याप्रमाणे एखादं झाड मुळासकट उपटून टाकलं म्हणजे पुन्हा त्या झाडाची उत्पत्ती होत नाही, तर वरची पालवी जर खोडली तर त्या झाडाला पुन्हा उत्पत्ती होऊ शकते. वरी वरी पालवी खोडीची आणि मुळी तरी उदक घालीजे. मला तया वृक्ष नाशो कैसा निउपजे तया वृक्षा. मग त्याचा नाश होणार नाही. त्या झाडाला जर तुम्ही पालवीत खोडलीत तर ते उभं नाही वाढले तर आडवं वाढतं, पण ते वाढतच असतं असं लक्षात ठेवायचं. म्हणून मुळासकट ते निवृत्त व्हावं. त्याप्रमाणे ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान, विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. हे जर माणसाला होईल तर एकदा निघून गेलेलं अज्ञान पुन्हा घरा म्हणजे अंतःकरणामध्ये पुन्हा येणार नाही, पुन्हा अज्ञानाची उत्पत्ती होणार नाही. आणि अशी स्थिती प्राप्त होण्यासाठी हरिभक्ती हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. कारण भक्तीने कधीतरी मनुष्याला ज्ञान होतं आणि ज्ञानाने मनुष्याला शांतीची प्राप्ती होते. म्हणून इथे मी मुद्दाम हे आपल्याला सांगितले की ज्ञान विज्ञानाच्या या विषयामध्ये मग काय करावं? नाथ महाराजांनी त्याच्याकरता एक सुवर्ण मध्य कडा म्हणाले. भोगावे ना त्यागावे मध्य संधी विभागावे. पूर्ण भोगूही नाही पूर्ण टाकूही नाही. आपल्या शरीराला जेवढं लागतं तेवढंच. आमचे मृदंग लावत आहे, या मृदंग आता लावत होता. वरून जर नुसतं ठोकत राहिलं तर गजरा तुटूनच आहे, खालूनच ठोकत राहिला तर पारशाही होऊन जाईल. मग कसं ठोकलं पाहिजे? आपल्याला ध्वनी देईल एवढंच ठोकायचं. काय आपल्याला नाद देईल इतकंच ठोकायचं, नाही ते जास्त ठोकलं तर ते जाईल. याला म्हणतात सुवर्ण मध्य, की जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच. त्या पद्धतीने शरीराला जगण्याकरता जेवढं लागतं तेवढंच सेवावं, इतर विषयांचं सेवन करू नये. म्हणजे याला मध्यसंधी विभागावे असं म्हटलं. हे जसं भोग त्यागाबद्दल आहे तसंच या विज्ञानाबद्दल आहे. विज्ञानाची गंमत अशी आहे की या विज्ञानाने कितीतरी गतीने माणूस जाऊ शकेल. विमानाने इथून विमानात दिल्लीला जायचं 2 तासामध्ये मनुष्य दिल्लीला जाऊन येऊ शकतो. अशी यापेक्षाही गतिमान प्रकाश गती त्याच्यापेक्षा मोठी आहे. असं गतिमान मोजण्याचं यंत्र चांद्रयानामध्ये बसून माणसं वर विहार करायला लागेल.
अंतराळामध्ये विहार करणं सोपं आहे, पण अंतरंगामध्ये शिरणं अतिशय कठीण आहे ध्यानात. मग अंतराळामध्ये विहार करणारी ही मंडळी निर्माण झाली. ह्याचा शास्त्र असं सांगतं की ही एका बाजूला समृद्धी निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला काय निर्माण झालं? दुसऱ्या बाजूला असं निर्माण केलं की अणूमध्ये असलेल्या शक्तीला जाणून एक बॉम्ब टाकला की हजारो मैल नष्ट होईल अशी योजना करून मिळाली. एक जगत संहारक आण्विक शक्ती निर्माण केली. एकीकडे आण्विक शक्ती निर्माण झालेली आहे की जी जगताचा संहार करू शकेल, एकीकडे गतिमान यंत्र निघाले आहेत. मग काय करायचं? मी एक याच्यावर लेख लिहिलाय, शाप की वरदान. हे विज्ञान शाप आहे का वरदान आहे? हे विज्ञान जर एखाद्या आज्ञाधारक नोकरासारखा आपल्या मनाप्रमाणे वागेल तर देवाचं वरदान आहे असं समजायचं. नाही तर हे केव्हा येईल आणि केव्हा नष्ट होईल काही सांगता येत नाही, आणि केव्हा या जगताचा संहार करेल काही सांगता येत नाही. म्हणजे ज्ञानाची उपासना चालली आणि जगताला म्हणे मरणाचं भय निर्माण झालं, असं जर होईल तर ती ज्ञानाची उपासना होणार नाही. म्हणून या भौतिक विज्ञानाचा आपल्या आज्ञेमध्ये राहील एवढा अवश्य उपयोग करावा. निर्वाहाला लागण्याकरता त्याचा अवश्य उपयोग करावा. जसं आता सरांच्या मनात आलं की नाही आपल्याला हे विज्ञान आहे तर लोकांच्या पर्यंत हे ज्ञान जाण्याच्या दृष्टीने माहिती उपयोग होत असेल तर करावा. असं जर त्याचा उपयोग केला तर योग्य गोष्ट आहे. त्याचा दुरुपयोग केला तर मात्र मी कशावर अवलंबून आहे? हे या यंत्राचा सदुपयोग दुरुपयोग करणं आपल्या अंतःकरणावर अवलंबून आहे. आपल्या चित्तात दैवी संपत्ती असेल त्याचा चांगला उपयोग करू. आपल्या अंतःकरणामध्ये जर आसुरी संपत्ती निर्माण झाली त्याचा आपण विनाश करू. अग्नी आलेल्या माणसाला दूध तापवून देणं, स्वयंपाक करून देणं, चहा करून देणं याला उपयोगी पडतो. आणि एखाद्याच्या घराला लावलं तर काडी उरवणे लागला तरी काडी उरवणे दी. दोषाची शक्ती ही विनाशाच्या बाबतीत प्रचंड असते आणि विनाश शक्ती त्याची प्रचंड असल्या कारणाने मनुष्याने त्याचा जपून वापर केला पाहिजे. म्हणजे विज्ञानाला जपून वापरणं किंवा शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवून आपण करणं हे त्यात महत्वाचं आहे. हे झालं भौतिक विज्ञानाबद्दल. या अभंगामध्ये मात्र महाराज सांगतायत की माझ्या गुरूंनी मला परोक्ष ज्ञान करून दिलं, अपरोक्ष ज्ञान करून दिलं, त्यामुळे अज्ञानासहित त्याची निवृत्ती झाली. आता मात्र हे अज्ञान परत येणार नाही. हे ज्ञान प्राप्त होण्यापूर्वी तुम्ही काय केलं? मंत्र दीक्षा घेतली, बोध दीक्षा घेतली. आणि मंत्र दीक्षा आणि बोध दीक्षा घेऊन मी असं ठरवलं की भक्तिपंथ असा आहे की जो सगळ्यांना सुलभ आहे, सर्वाधिकार सेव्य अशा प्रकारचा आहे. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणे जाणे खेपा. येण्याची एके खंडाती, येण्याची एके खंडाती. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. म्हणून महाराज सांगतायत की भक्तिपंथ अत्यंत सोपा. याच्यामध्ये दोन फायदे आहेत. भक्तिपंथामध्ये स्वतःला एक विलक्षण आनंद होतो ज्ञानी पुरुषाला, आणि सामान्य माणसाला द्यायला असं माध्यम नाही. उच्च कोटीचं ज्ञान सामान्य माणसाच्या हातात जाऊच शकत. ते सामान्यांच्या हातामध्ये मोठं जावं असं वाटलं तर मधलं माध्यम चांगलं लागतं, आणि ते माध्यम म्हणजे भक्ती माध्यम आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा दे तू. या गोष्टीचा विचार करून शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञान देवा सिद्धी साधन अवीट. 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 सिद्धी साधन अवीट. ज्ञान देवा सिद्धी साधन अवीट. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. मार्ग नीट
शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू दातारू शांतीचे पैशांती निवृत्ती दातारू शांतीचे पैशांती निवृत्ती दातारू शांतीचे पैशांती निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू निधला देणे हरिनाम उच्चारू निधला देणे हरिनाम उच्चारू निधला देणे हरिनाम हरिनाम उच्चारू निधला देणे हरिनाम उच्चारू निधला देणे हरिनाम उच्चारू निधला शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू शांतीची पैशांती निवृत्ती दातारू ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट मला सांगताय की माझ्या साधनाला सिद्धी फलद्रूपता प्राप्त होण्यासाठी अवीट साधन जर काही असेल तर परमात्म भक्ती हरिनाम भक्ती हे अवीट साधन आहे. कसं होतं कधी कधी विषय स्वरूपाने विटतात आणि कधी कधी माणसाच्या मनामध्ये विषयाचा वीट येतो. दोन्ही गोष्टी आहेत. विषयामध्ये काय घडतं विषय उत्पन्न होतो अस्ति जायते वर्धते विपरिणमते वाढत वाढत जातो पुढे पूर्ण वाढ होते मग अपक्षी येते मग झिजत जातो आणि शेवटी त्याचा विनाश होतो. कधीतरी या विषयामध्ये विटणं हा स्वभाव आहे. अवीट जगतामध्ये जर काही असेल तर भगवान आणि भगवंताचं नाम या दोनच गोष्टी अशा आहेत की त्या अंगाने कधी विटत नाहीत आणि माणसाला त्याचा कधी वीट येत नाही. 7 दिवस जिलेबी खाल्ल्यावर लोक म्हणतात नाही आता आज भाजी भाकरी म्हणजे का आम्हाला जिलेबीचा वीट आला जिलेबीचा वीट आला जिलेबी तर चांगली आहे पण माझ्या मनाला वीट आला म्हणतो. म्हणजे पदार्थ जरी विटला नसला तरी मनामध्ये विटल्याची वृत्ती निर्माण होते. हे तर पदार्थ तर अंगाने विटत असतो. परमात्म स्वरूप असं आहे की ते अवीट आहे नित्य स्वरूपाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात की नित्य आहे अवीट आहे नवे नवे अगदी तुझ्या जवळ आहे. इतका असून सुद्धा माणसाला प्राप्त म्हणजे का प्राप्त होत त्याचं कारण एकच जवळ आहे हेच त्याचं कारण. अति सानिध्य असल्या कारणाने घडत. महाराजांनी स्वतःच लिहिताना असं लिहिलंय अवीट गे माय विटेना अवीट गे माये विटेना अवीट गे माय विटेना हरी भेटे ना जवळी आहे जवळी आहे हरी भेटे ना जवळी आहे. अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना जवळ आहे हेच त्याचं कारण. अतिसान्निध्यात अति दूरात अतिसान्निध्यात इंद्रिय घातान मनोनवस्थानात अति दूर असेल अति समीप असेल तर त्याला माणसाचं ज्ञान होत नाही. त्याप्रमाणे इथे आत्मस्वरूप अत्यंत जवळ आहे. डोळ्यामध्ये घातलेलं काजळ डोळा सगळ्याला बघतो पण डोळ्यात घातलेलं जे काजळ आहे ते मात्र डोळ्याला दिसत नाही. ते लोकांना विचारावं लागतं हे काजळ बरोबर आहे काय. याचा अर्थ असा की अति सानिध्यामुळे ती गोष्ट घडत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूप अत्यंत जवळ आहे. अवीट असून सुद्धा आपल्याला ते प्राप्त होत नाही. इथे महाराज सांगताय की ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट भक्ती मार्ग नीट हरिपंथी हरीच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्ग हा अत्यंत नीट अशा प्रकारचा आहे. अत्यंत जवळचा आहे. प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये येऊन कृतार्थ होऊ शकतो. धावन निमिल्य नेत्रेण नस्खले नपते तिह डोळे झाकून जरी या रस्त्याने कोणी मनुष्य गेला तर तो कधी घसरणार नाही पडणार नाही असा सुलभ अशा प्रकारचा मार्ग आहे. या हरिनामाच्या द्वारा विज्ञानाच्या द्वारा परोक्ष ज्ञानाच्या द्वारा अर्थात अपरोक्ष ज्ञानाच्या द्वारा मी शांतीची निज शांती ज्याला म्हणतात
त्या निज शांतीला मी प्राप्त झालो. आता सांगितल्याप्रमाणे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. ज्ञानाने शांतीचीच प्राप्ती होते, नित्य सुखाचीच प्राप्ती होते. ते माझ्या श्री गुरूंच्या कृपेने मला प्राप्त झालं असं ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. यथामती या अभंगाचा विचार आपल्या पुढे प्रतिपादन करू. अभंग समुद्रासारखा आहे, आपली बुद्धी अल्प आहे. अल्प बुद्धीने आपण सांगणार काय, समुद्रात पाणी भरपूर असतं पण आपल्याजवळ असतो चंबू, त्यात पाणी जेवढं येईल तेवढंच आपण घेणार. ते आपल्या बुद्धीत जेवढं आहे तेवढं आपण त्याचं चिंतन करू शकतो. यथामती या अभंगाचं चिंतन आपल्या पुढे प्रतिपादन केले. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आहे, तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. आणि दोन नावं घेण्यामध्ये मध्यम पदलोपी समास आहे, ध्यानात ठेवा. मध्यम पदलोपी समासामध्ये पहिला आणि शेवटचं घ्यायचं असतं. म्हणजे तुकाराम हे मध्यम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली तुकाराम. ज्ञानदेव सिद्धी साधन आदी. ज्ञानदेवा सिद्धी साधन आवित. ज्ञानदेवा सिद्धी साधन आवित. ज्ञानदेव सिद्धी साधन आदी. ज्ञानदेव सिद्धी साधन आदी. ज्ञानदेवा सिद्धी साधन आवित. ज्ञानदेवा सिद्धी साधन आवित. भक्ती मार्गाने हरिपंथी. भक्ती मार्गाने हरिपंथी. शांतीची शांती निवृत्ती दातारू. शांतीची शांती निवृत्ती दातारू. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. शांतीची शांती निवृत्ती दातारू. शांतीची भक्ती मार्गाने हरिपंथी. भक्ती मार्गाने हरिपंथी. शांतीची शांती निवृत्ती दातारू. शांतीची शांती निवृत्ती दातारू. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. शांतीची शांती निवृत्ती दातारू. शांतीची शांती निवृत्ती दातारू. हरिनाम उच्चारू दिनला केले.
हरिनाम उच्चारू विठला तेरे हरिनाम उच्चारू विठला तेरे हरिनाम उच्चारू विठला तेरे शांतीची पैशांची निवृत्ती दातारू शांतीची पैशांची निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू विठला तेने हरिनाम हरिनाम उच्चारू विठला तेने हरिनाम उच्चारू विठला तेरे चल जय जय चल जय जय चल जय जय बोली नीली पुरे वेली बाप हे नाही विचारिला अधिकार आपला क्षमा राज महाराज पाहणे काने त्वरा राधा पाया पैकी करा क्षमा राज हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा तुझा विस्मरण भावा तुझा विस्मरण भावा गुण गायन आवडे गुण गायन गंगा संग